उत्सवाचं शहर म्हणून सोलापूर शहराची ओळख आहे आणि सोलापूर शहरामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये एक ना एक उत्सव जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. मात्र सोलापूरला हादरवून टाकणारी एक घटना नुकतीच घडलेली आहे. एका 27 वर्षीय युवकाचा डॉल्बीच्या अति आवाजामुळे हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची घटना सोलापूरमध्ये पाहायला मिळाली आहे. याबाबत अधिकचं बोलण्यासाठी आपल्यासोबत हृदयरोग तज्ञ डॉक्टर सिद्धांत गांधी सर आहेत. सर, काय सांगाल? खरं तर अतिशय हृदयद्रावक घटना म्हणायला लागत. आवाजाचा कुठेतरी आवाज वाढणं आणि त्यामुळे तरुणांना आता हृदयविकाराच्या अशा समस्यांना सामोरं जायला लागतंय. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. कशा पद्धतीची काळजी घेतली पाहिजे आणि एवढ्या तरुण अवस्थेमध्ये अशा जर समस्या उद्भवायला लागल्या तर काय पद्धतीची काळजी घेणं आवश्यक आहे? मुळातच वयाच्या 27व्या वर्षी असा दुर्दैवी अंत होणे फारच क्लेशदायक आहे, दुर्दैवी आहे. डॉल्बीच्या आवाजाने जर मृत्युमुखी होत असेल, मृत्युमुखी पडत असतील तरुण मुलं, तर मला वाटतं की त्याच्याबद्दलची जनजागृती आणि त्याच्याबद्दल माहिती होणं गरजेचे आहे लोकांना. मुळातच 40 डेसिबल पेक्षा जास्त जेव्हा आपला आवाज येतो तर त्याचा हृदयरोग किंवा जे एल्डरली लोक म्हणजे जे वयस्कर लोक आहेत यांना त्याचा त्रास व्हायला सुरू होतो. त्रास म्हणजे त्याचा बीपी वाढणे, त्याचा ठोके वाढणे, त्यांचं इंडोथेल डिस्फंक्शन म्हणतो किंवा वस्कुलर इन्फ्लामेशन म्हणतो बॉडीमधली, म्हणजे बॉडीचा रिस्पॉन्स जो असतो किंवा हार्मोन्स शरीरातले ॲड्रेनालिन, कॉर्टिसॉल हे हार्मोन्स वाढतात. त्याचा परिणाम एक असा होतो की हळूहळू त्याचं बीपी वाढायला लागतो, ठोके वाढायला लागतात आणि त्याचं रूपांतर मेजर इव्हेंट्समध्ये म्हणजेच हार्ट अटॅक असेल किंवा पॅरालिसिस असेल या गोष्टींमध्ये होतं. 40 ते 80चं लिमिट आहे आता आपल्याकडे, पण आताचे जे डीजे किंवा डॉल्बी असतात ते 80 किंवा 100 डेसिबल पेक्षा जास्त आवाजाचे असतात. याच्यामध्ये सडन कार्डियक अरेस्ट किंवा सडन डेथ होण्याची रिस्क खूप जास्त असते. याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर या सगळ्या ठोके वाढल्यामुळं, बीपी वाढल्यामुळं ह्या गोष्टी होतात आणि दुसरा त्याला सडन आवाजाचा धक्का बसल्यामुळे कुठलाही अचानक ज्यावेळी आपल्याला धक्का हृदयाला बसतो, बॉडीला बसतो, अचानक सडन कार्डियक डेथ होणं हे एक फार कॉमन आहे. या 2 गोष्टीमुळेच बेसिकली आपल्याला ह्या घटना घडतायत. या घटनेबरोबरच सायकोलॉजिकली इम्पॅक्ट, मानसिक दृष्ट्या लोकांमध्ये प्रचंड इम्पॅक्ट होतो याचा. स्पेशली जे वयस्कर असतात आणि प्रेग्नंट वुमेन असतात किंवा फार लहान मुलं असतात यांच्यामध्ये याचा आपण आता बाकीच्या गोष्टी पाहतच आलेलो आहेत. डोळ्यांमध्ये इजा होणे किंवा कानांमध्ये इजा होणे, कानाचा पडदा फाटणे, याबरोबर ह्या गोष्टी ज्या नवीन आहेत ह्या नवीन नाहीत ऍक्च्युली. अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी ACC ने नॉईज पोल्युशन विषयावर बरंच त्याच्यामध्ये रिसर्च झालेला आहे. ह्या रिसर्च मध्येच ह्या गोष्टी आलेल्या आहेत की तुमची जर आवाजाची मर्यादा 40 डेसिबल पेक्षा जास्त गेली नॉईज पोल्युशनची तर तुम्हाला ह्या गोष्टी हळूहळू जाणवायला लागतात किंवा तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये बदल जाणवायला लागतात किंवा तुमचं डेली रुटीन मध्ये बदल जाणवायला लागतात. तर याच्यासाठी काय करायला हवं तर सगळ्यात महत्वाचं आहे, माझी सगळ्यांना विनंती असेल की डॉल्बीला किंवा कुठल्या मोठ्या आवाजाला विरोध नाहीये, पण त्या वापरण्यामुळे किंवा त्या आपल्या मनोरंजनामुळे जर एखाद्याला त्रास होत असेल, जर एखाद्या वयस्कर माणसाला त्रास होत असेल तर कमीत कमी आपण ऍटलिस्ट त्याची तीव्रता कमी करू शकतो, त्याचा आवाज कमी करू शकतो. जे कोणी जबाबदार त्याच्याशी हे प्रशासकीय प्रशासन आहे त्यांना पण माझी विनंती असेल की 40-50 डेसिबल पर्यंत आपण त्याची मर्यादा ठेवावी, जेणेकरून ह्या ज्या वयस्कर लोकांना किंवा जे हृदयरोगाचे पेशंट्स आहेत त्यांना नक्कीच त्याच्यापासून रिलीफ मिळेल. आपण पाहतोय डॉक्टर की अशा काही ठिकाणी कानात कापूस घालून जाणे असू द्या किंवा एखादा कानामध्ये ड्रॉप घालून जाणे असू द्या, अशा पद्धतीची काही काळजी घेऊ शकतो? नक्कीच. आता काही गोष्टी आपल्या हातात नसतात, पण ज्यावेळी ऍटलिस्ट आपल्या समोरून मिरवणूक जात असेल किंवा समोरून कुठूनही, मिरवणुकाचं हे कल्प्रिट आहे असं नाही आहे, कुठूनही मोठा आवाज होऊ शकतो. ऍटलिस्ट आपण काय करू शकतो तर जसं आता यांनी सांगितले की कानामध्ये काही एखादं कापूस घालून आवाजाची तीव्रता कमी करता येते का, किंवा माईक वापरता येतोय का आपल्याला, किंवा आपल्याला हेडफोन वापरता येतात का, तर या गोष्टीने ऍटलिस्ट त्याची तीव्रता कमी करता येईल.
शक्यतो जेवढ्या जास्त डीजेच्या संपर्कात राहणं टाळलेलं हे नक्कीच चांगलं. तिसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही एखाद्या मिरवणुकीत किंवा एखाद्या मोठ्या ठिकाणी जाता तेव्हा सफोकेशन, गुदमरणं याच्याने पण ह्या गोष्टी तीव्र होतात. एका साईडला गुदमरणं, गर्दीमध्ये जाणं आणि एका साईडला आवाज, याच्यामुळं याची तीव्रता जास्त असते. तर अशा वेळी ऍटलिस्ट स्वतः जर गुदमरण्यासारखं जर वातावरण असेल तर तिथून बाहेर पडणं, हायड्रेशन मेंटेन ठेवणं, म्हणजे पाणी, मीठ, पाणी किंवा एखादं एनर्जी, एखादं ORS ज्यूस, या गोष्टी घेऊन आपलं हायड्रेशन मेंटेन ठेवणं, की जेणेकरून हे जे इव्हेंट्स आहेत, गुठळी व्हायचं प्रमाण असेल किंवा सडन कार्डियक डेथ असेल, तर याचं नक्कीच आपल्याला वाचवता येऊ शकतं किंवा प्रिव्हेंट करता येऊ शकतं त्या गोष्टी. धन्यवाद डॉक्टर. तर कशा पद्धतीनं अति तीव्रतेच्या आवाजापासून धोका टाळण्यासाठीचे उपाय आहेत, त्या संदर्भात डॉक्टरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. त्यामुळे येत्या काळामध्ये समाज माध्यमामध्ये वावरत असताना सर्व स्तरामधून या गोष्टीची काळजी घेईल, ही एकच अपेक्षा आपण या निमित्ताने करूया. कॅमेरा संतोष शिक्षक विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.